नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलो आहे पुन्हा एकदा कोकणात खारेपाटणमध्ये। का तर खारेपाटणमध्ये 72 खेड्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री काळभैरवाचं खारेपाटणमध्ये सर्वात मोठं मंदिर आहे। तर माझ्या पाठीमागे जे तुम्ही मंदिर बघताय हेच काळभैरवाचं खारेपाटणमधलं भव्य मंदिर आहे। आणि आज काळभैरवाची खारेपाटणमधली यात्रा आहे आणि त्या यात्रेसाठी आज आपण इथे आलो आहे। तर पुढची व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी तुम्हाला एक काळभैरवाचं दर्शन करून द्यायचं आहे तर आधी ते बघा आणि मग पुढचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया। तर मग कसं वाटलं प्रभू काळभैरवाचं दर्शन घेऊन आणि काळभैरवाची आरती ऐकून छान वाटलंच असेल। आम्ही ॲक्च्युली सकाळी आलेलो आणि सकाळी दर्शन घेतलं। तर सकाळी मी काही शूट केलं नाही कारण भरपूर बिझी शेड्यूल होता मंदिरात पण आणि भरपूर अशी गर्दीही होती आणि ते डिस्टर्ब करणं आपल्याला योग्य वाटलं नाही, म्हणून आपण जेवढं शूट करू शकलो तेवढं शूट केलं आपण मोजकंच। आणि उर्वरित व्हिडिओ जो संध्याकाळची जी यात्रा आहे त्याची मजा घेण्यासाठी किंवा त्याचा आनंद घेण्यासाठी आपण आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करतोय। सकाळी तर लाइटिंग दिसत नव्हती जेव्हा मी आलेलो, आताचा माहोल मी तुम्हाला दाखवतो एकंदरीत कसा आहे तो। तर हे समोर आहे संध्याकाळच्या वेळेत आणि लाइटिंगने सजवलेलं असं काळभैरवाचं भव्य मंदिर, अतिशय सुंदर दिसते। हा साईड व्ह्यू आहे, तुम्हाला समोरनं पण दाखवेल। आणि हा आजूबाजूचा काळभैरवाच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे। सो भक्तांची येण्याची आता सुरुवात झालेली आहे, हळूहळू भक्तांची गर्दी व्हायची सुरुवात झालेली आहे। आणि बघता बघता हे आजूबाजूचा परिसर हा पूर्ण भरणार आहे, कारण खारेपाटणची काळभैरवाची यात्रा ही खूप मोठी यात्रा असते आणि प्रसिद्ध यात्रा असते। आणि काळभैरवाचं दर्शन यात्रेच्या दिवशी घेण्याचं आपल्याला भाग्य भेटलंय आणि आपल्या चॅनल थ्रू तुम्हालाही भेटलंय। तर दर्शन घ्या आणि या जत्रेची मजा घ्या। मंदिराचं देवाचं तर दर्शन घेऊन झालं आणि आता वेळ आहे ती जत्रा फिरायची। आणि एवढी मोठी जत्रा लागली आहे ना, खूप स्टॉल आहेत, खूप स्टॉल। देवळाच्या आजूबाजूचा ग्राउंडचा जेवढा परिसर आहे ना, त्या सगळ्या परिसरामध्ये स्टॉल्स आणि स्टॉल्सच आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, खाण्याचे स्टॉल्स आहेत, लहान मुलांसाठी खरेदीसाठी भरपूर असे स्टॉल्स आहेत। खूप मजा आहे, मजा आहे। बस इथेच काय आहे राहुल? ओ भजी पाव, अजून एक पाव आहे, हा वडापाव आणि काय, हा अजून एक वडापाव पण राहुल, वडापाव अजून भजी पाव दे आणि नंतर एक वडापाव। प्रसाद प्रमोद गुरु खारेपाटण 101 रुपये धन्यवाद। तयारी झाली राहुल? निशान कुठे? निशान माझ्याकडे काय काय मशाली घेऊन, मशाली पेट्रोल घेते। ए भाई जोरात गेटअप घेतलाय, आलो।
हे आहे देव काळभैरवाचं संध्याकाळचं असं सजवलेलं रूप. म्हणजे सकाळी मुखवटे नव्हते देवाला घातलेले, ते नंतर मुखवटे घातले. सकाळी रुद्राभिषेक झाला देवाचा आणि नंतर मग मुखवटे घालून देवाला तयार करण्यात आले. आणि आता ही लोकांची गर्दी झाली आहे आणि आपण समोर बघितलं जी पालखी निघाली आहे ती आता पालखी प्रदक्षिणेसाठी तयार झाली आणि आता मंदिराभोवती प्रदक्षिणेमध्ये. तर आपण पालखी बघूया. पालखी वगैरे नाचवली, मजा आली पालखी नाचवायला. आपल्याला काही सवय नसते पण आपण त्या जोशमध्ये आपण पण थोडा एन्जॉय करतो. तर आता वेळ झाली आहे ती थोडा अजून मार्केटमध्ये फिरायची आणि आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम खायला. आईस्क्रीमचा फंडा तुम्हाला मी एक सांगतो, ब्रँडचं काय प्रमोशन वगैरे नाही आपलं. मी आधी या गोष्टी आईस्क्रीम खाल्लेलं आणि मला आवडलेलं, तर आता ती इथे होती म्हणून मी परत आईस्क्रीम खायला ते आलो आहे. दाखवतो तुम्हाला, जरा गर्दी आहे खूप म्हणून थोडा वेळ थांबलं आहे. किती गर्दी आहे आईस्क्रीम खायला. भाई दे ना. हो पेरू, लाल पेरू, लाल पेरू आहे ना. बघा ही कुल्फी आहे, लाल पेरू आणि रेड पेरू. पेरू मराठीत लिहिलं आहे, रेड इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. पुण्याचा ब्रँड, पुण्याचा ब्रँड. हां नाही नाही अनाउन्समेंट वगैरे काय नाही. आता भाई टाक याच्यावर, आता मॅजिक मसाला टाक काय तो. फूड ब्लॉगर आहेत, अरे पडू देत तरी. सात दिलेत, 7 मसाला, पेरूवर मसाला. काय एक नंबर. तो मसालेवाला पार्ट काय, मसालेवाला पार्ट काय ना. खतरनाक.
नया ट्रेंड आईस्क्रीमवर मसाला टाकून खायचा नया ट्रेंड. सर्वात जास्त गर्दी या स्टॉलला दिसते ना. आणि तू एकटाच आहेस वाटते आईस्क्रीमवाला. भारी आहे भारी.